नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्तानं दादरच्या चैत्यभूमीवर लाखो अन्वयांचा जनसागर उसळला आहे. देशभरातून लोक मुंबईत आले आहेत. आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायीच नव्हे तर प्रत्येक जाती धर्माचे लोक या ठिकाणी आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी चैत्यभूमीवर जाऊन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज जागृत केला, समाजातील विषमता दूर केली आणि सर्वांना समान संधी दिली, असं या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे 50% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम नियोजित पद्धतीने सुरळीत पार पडलं तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं आपण लोकार्पण करू, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत पुतळ्याचा ढाचा उभारण्याचं नियोजन आहे. यानंतर पुतळ्याच्या उभारणीत अडचणीने उद्भवल्यास पुढच्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं लोकार्पण होऊ शकणार आहे, असं स्मारक समितीकडून सांगण्यात आलं आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं राज्यभरातून आलेल्या भीम अनुयायांनी चौदार तळ्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी भरत गोगावले यांच्यासह हजारोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित होते. चौदार तळ्यावरील हा कार्यक्रम अत्यंत भव्य आणि औपचारिक स्वरूपात पार पडला. आज आम्ही सर्व आमचे शिवसैनिक, भीमसैनिक आणि इतरही कार्यकर्ते आज इथे येऊन 69वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आज आम्ही इथे केलेला आपल्याला कल्पना आहे. पुढच्या वर्षी 2027ला 26च्या नंतर 27ला ज्या चौदार तळ्याला बाबासाहेबांनी स्पर्श करून हे चौदार तळं सगळ्या बहुजनांना खुलं करून दिलं, तर 2027ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याची पूर्ण तयारी आम्ही लागलेलो आहोत. या पाण्याचं सुशोभीकरण कसं करायचं, आजूबाजूचं सुशोभीकरण, चौदार तळ्याचं पाणी पिण्यालायक कसं करता येईल, ह्याच्यामध्ये आमचं शासनाचं जास्त ध्यान आहे. आणि म्हणून जे मी परवाही सांगितलं की जशी आम्ही शिवसृष्टी रायगडच्या पायथ्याला करतोय तशी भीमसृष्टी या चौदार तळ्याच्या जवळपास क्रांतीभूमीच्या तिथं करायचं आमची मानस आहे, योजना आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असंही मी आव्हान करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी पक्षांवर टीका करत राज्यातील निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवस्था आणि घोळाबाबत चिंता व्यक्त केली. ठाकरे म्हणाले की सध्या राज्यातील नगरपालिका निवडणुका कॅप्चर होण्याच्या धकाधकीत आहेत. त्यानुसार निवडणुकीत आतापर्यंत बूथ कॅप्चर होण्याचे उदाहरण होते, पण आता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्वतः कॅप्चर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी मतदार यादीतील घोळावरील चिंता व्यक्त केली आणि सर्वोच्च न्यायालयाला या विषयावर लक्ष घालण्याची मागणी केली. ठाकरेंनी लोकशाहीच्या मुद्द्यावरही न्यायालयाने स्वतःहून लक्ष घालावं असं म्हटलं. जर मतदार यादीतील गडबड संपवली जात नसेल तर निवडणुका घेतल्याने केवळ अन्याय होईल असं त्यांचं मत आहे. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदावर टीका करत म्हटलं, जर विरोधी पक्षनेतेपद दिले जात नाही तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करावं असं म्हटलं. 2022मध्ये एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे भाजपला राज्यातील सत्तेत चांगला वाटा मिळाल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. त्यांच्या मते शिंदे यांच्या उठावामुळे भाजप शिवसेनेची पुन्हा भक्कम युती झाली आणि त्यामुळे भाजप अधिक ताकदवान झाला आहे. शिंदे यांच्या निर्णयामुळेच भाजपला राज्यात निर्णायक स्थान प्राप्त झालं. शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं की आम्ही सत्तेत होतो, आम्हाला सत्तेतून बाहेर जाण्याची गरज नव्हती. त्यामुळे भविष्यात काय होईल, युती टिकेल की नाही यावर आम्ही विचार केला नाही. मंत्री देसाई यांनी भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांच्या 2014 पूर्वीच्या भाजपच्या ताकदविषयीच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की मंगल प्रभात लोढा यांनी विचार केला पाहिजे की त्यावेळी भाजप किती ताकदवान होती. यावेळी देसाई यांनी युतीबद्दल असलेल्या भविष्यकालीन प्रश्नांची चर्चा करत लोढांना सल्ला दिला की त्यांना याबद्दल अधिक विचार करावा लागेल. पुण्यात आज इंडिगोची दिवसभरात 42 उड्डाणं रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. पुण्यात येणारी 14 आणि पुण्याहून विविध शहरात जाणारी 28 विमानं रद्द झाल्याची माहिती एअरपोर्ट ऑथॉरिटीकडून देण्यात आली आहे. ऑपरेशनल अडचणी हळूहळू सुधारत आहेत, परंतु 10 ते 15 डिसेंबर दरम्यानच सर्व परिस्थिती पूर्वपदावर येण्याची अपेक्षा असल्याचं सांगत कंपनीचे CEO पीटर एल्बर्स यांनी माफी मागितली.
इंडिगोच्या संकटामुळे प्रवासी अडचणीत असून त्यांना मदत करण्यासाठी स्पाइस जेटने विशेष उड्डाणं चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपोवनातील वनसंपदा वाचवण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. तपोवनातील वृक्षतोडीच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात मनसे चित्रपट सेनेनं तीव्र आंदोलन केलं. यामध्ये मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर, अभिनेते संतोष जुवेकर आणि इतर कलाकार सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसापासून नाशिककर नागरिक, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांकडून तपोवनातील वृक्षतोडीला तीव्र विरोध करत आहेत. अनेक राजकीय पक्षही या निर्णयाच्या विरोधात एकत्र आले होते. गिरीश महाजन यांनी सांगितलं की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे टेंडर रद्द केले जाणार नाही, कोणतेही नवीन बांधकाम होणार नाही आणि कोणतीही झाडं तोडली जाणार नाहीत. केवळ काही झाडांना दुसऱ्या ठिकाणी पुनरोपण केले जाणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. शरद पवार हे बाबा आढावांच्या भेटीला रुग्णालयात गेले होते. पुन्हा हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाबा आढाव यांची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे शरद पवार हे बाबा आढावांच्या भेटीला गेले होते. सध्या त्यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित वैद्य आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आवश्यक ते उपचार चालू आहेत. त्यांना ICUमध्ये ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असं बाबा आढाव यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे. सारंगखेडा घोडे बाजाराच्या सुरुवातीला घोड्यांच्या खरेदी विक्रीत प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशीच 11 लाख रुपये किमतीला एका घोड्याची विक्री झाली आहे. या बाजारात यावर्षी आतापर्यंत 2500 पेक्षा अधिक घोडे दाखल झाले आहेत आणि अजून 5 दिवसात 3500 घोड्यांचा टप्पा पार होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सारंगखेडा घोडे बाजारात त्यांच्या पारंपरिक प्रतिष्ठेचा आणि गुणवत्ता असलेल्या घोड्यांमुळे प्रचंड आकर्षण निर्माण झाले आहे. यावर्षीच्या बाजारात घोड्यांच्या किमतीत उल्लेखनीय वाढ दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लहान बालकांशी नेहमीच आपुलकीने वागताना दिसतात. असाच प्रसंग दिल्लीतील एका लग्न सोहळ्यात घडल्याचं दिसून आलं. यावेळी तो लहान मुलगा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नातू कियान ठाकरे होता. अमित ठाकरे यांची पत्नी मिताली ठाकरे यांच्या भावाचं डॉक्टर राहुल बोर्डे यांचा लग्न सोहळा 5 डिसेंबर रोजी दिल्लीत पार पडला. या लग्नासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.